नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 23 मे 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या देशामध्ये जगातील सर्वात उंच जलतरण तलाव सुरू करण्यात आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी फॉर भूतान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या देशाच्या अंतर्गत जगातील सर्वात उंच जलतरण तलाव या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? BARC बार्कमध्ये मापन विज्ञान आणि विश्लेषण प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, डॉक्टर बिक्रमजीत चौधरी असं त्यांचं नाव आहे. काय उत्तर आहे? डॉक्टर बिक्रमजीत चौधरी यांना या ठिकाणी BARC मध्ये मापन विज्ञान आणि विश्लेषण प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. BARC फुल फॉर्म काय? लिहून घ्या. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल. या ठिकाणी मराठीमध्ये म्हणता येईल ब्रॉडकास्ट प्रेक्षक संशोधन परिषद, ज्याची स्थापना 2010 ला झाली. मुख्यालय आहे मुंबई महाराष्ट्रामध्ये. अध्यक्ष आहेत शशी सिन्हा आणि CEO आहेत नकुल चोप्रा. ठीक आहे, पहिलाच प्रश्न नियुक्ती संदर्भात आहे. तर आपण काय करूया, नवनवीन झालेल्या ज्या काही नियुक्त्या आहेत मागील आठवड्यामध्ये त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. भारतीय लस उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष बनले आहेत कृष्ण इला. नौदलाचे प्रमुख बनलेले आहेत दिनेश कुमार त्रिपाठी. नौदलाचे उपप्रमुख कृष्णा स्वामीनाथन. आकाशवाणी वृत्ताचे महासंचालक मौसमी चक्रवर्ती. राष्ट्रीय जूट बोर्डाचे सचिव शशी भूषण सिंग. GST अपीलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष संजय कुमार मिश्रा. आयुष मंत्रालयामध्ये संचालक सुबोध कुमार. भारतीय नौदलाचे कार्मिक प्रमुख संजय भल्ला. L&Tचे अध्यक्ष R शंकर रमण. इफ्कोचे अध्यक्ष दिलीप संघानी आणि BARC मध्ये मापन विज्ञान आणि विश्लेषण प्रमुखपदी नियुक्त झालेले आहेत डॉक्टर बिक्रमजीत चौधरी. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. फसाई यांनी काय केलेलं आहे? फळ व्यापाऱ्यांना फळे पिकवण्यासाठी टिंबटिंब याचा वापरण्याबाबतीमध्ये चेतावणी दिलेली आहे, वॉर्निंग दिलेली आहे. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फॉर कॅल्शियम कार्बाईड. पहा, लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे. तर जे काही फळ विक्रेते असतात, व्यापारी असतात, फळं विकणारे, ते काय करतात? फळं पिकवण्यासाठी एक या ठिकाणी काय वापरतात? मटेरियल वापरतात. तर या ठिकाणी त्याचं नाव काय आहे? कॅल्शियम कार्बाईड. तर ते वापरण्यासाठी चेतावणी दिलेली आहे. या ठिकाणी 2-3 पॉईंट लिहून घ्या. कॅल्शियम कार्बाईडचा वापर साधारणपणे आंब्यासारखी फळे पिकवण्यासाठी केला जातो. तसेच ते ॲसिटिलीन वायू या ठिकाणी सोडत असतात. ॲसिटिलियन वायूमध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरसचे हानिकारक अंश असतात, जे की आपल्या तब्येतीवरती या ठिकाणी परिणाम करतात. फसाईने त्यांना या ठिकाणी चेतावणी दिली आहे. फसाई फुल फॉर्म काय आहे? फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया. मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, ज्याची स्थापना 5 सप्टेंबर 2008 ला झाली आणि वर्तमानमधील अध्यक्ष आहेत अपूर्व चंद्र. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. नुकतीच 2024-25 या वर्षासाठी भारतीय उद्योग महासंघाच्या अध्यक्षपदासाठी कोणाची निवड झालेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संजीव पुरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. भारतीय उद्योग परिसंघ, ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो CII, ही एक गैर सरकारी व्यापार संघटना आणि वकिली गट आहे, ज्याचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि ज्याची स्थापना 1895 मध्ये झालेली आहे. CII जागतिक, प्रादेशिक आणि उद्योग अजेंडा तयार करण्यासाठी व्यवसाय, राजकीय, शैक्षणिक आणि समाजातील इतर नेत्यांना गुंतवून ठेवते आणि ही एक सदस्य तत्वावरती चालणारी किंवा आधारित एक संस्था आहे. क्लिअर? आता या ठिकाणी पुढे जाण्याच्या अगोदर मी तुमचे फक्त 1 ते 2 मिनिटं घेतो, परंतु हे जे काही 1 ते 2 मिनिटं ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. बाकी सगळे व्हिडिओ तुम्ही पाहता, परंतु हे 2 मिनिट तुम्ही अवश्य पहा.
बऱ्याच जणांची या ठिकाणी कमेंट येत आहे, खास करून मागच्या 3-4 व्हिडिओमध्ये, सर फक्त महाराष्ट्रावरती चालू घडामोडीचे प्रश्न घ्या. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, कोणत्याही एक्झामचा, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, कोणत्याही परीक्षेचा तुम्ही क्वेश्चन पेपर काढून बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त महाराष्ट्रावरतीच चालू घडामोडीचे प्रश्न बघायला भेटत नाहीत. तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करा, तुम्हाला प्रादेशिक लेवलवरती, राष्ट्रीय लेवलवरती, आंतरराष्ट्रीय लेवलवरती तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्न बघायला मिळतात. अक्षरशः काही पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगडचे सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये कन्फ्युजन राहू नका. मी ऑलरेडी सांगितलंय, महाराष्ट्रावरती आपण प्रयत्न करू एक सेपरेट चालू घडामोडीचा व्हिडिओ घेण्याचा. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक मुद्दा आहे, वारंवार कमेंट येत आहेत की सर फालतू प्रश्न घेऊ नका, असले प्रश्न परीक्षेला येत नाहीत, इम्पॉर्टंट प्रश्न घ्या. आता मला तर लक्षात येत नाही, मी असो किंवा इतर चॅनलवरती शिकवणारे शिक्षक असो, आम्ही काय करतो, जे काही नॅशनल न्यूज असतात, इंटरनॅशनल न्यूज असतात, त्याच्यामध्ये आम्ही चाळून प्रश्न घेतो, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतात. आता याच्यामध्ये फालतू प्रश्न म्हणजे एकतर या ठिकाणी हे जे काही विद्यार्थी आहेत ते सिरियसली एक्झामची तयारी करत नाहीत. ठीक आहे. आणि या ठिकाणी बरेच जण मला हे सुद्धा म्हणतात की सर तुम्ही अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करा, तुम्ही यांना रिप्लाय देऊ नका, निग्लेक्ट करा. कधी कधी हे डायरेक्ट मेसेज किंवा कॉल करतात, कधी कधी तर 12, 1 ला 2 ला व्हॉट्सअप कॉल करतात, या ठिकाणी मेसेज करतात आणि मला म्हणतात की सर तुम्ही जे काही प्रश्न घेतात त्याच्यामध्ये खूप डेप्थ लेवल घेत नाहीत, तुम्ही खूप वरचं शिकवता. मला हे समजत नाहीये. ठीक आहे. आणि अजून एक काही कार्यकर्ते आहेत, ते काय म्हणतात, हे नवीन जे काही पावसाळा आले की बेंडकुळ्या कशा येतात, तसे हे कार्यकर्ते आहेत. ते काय म्हणतात, सर तुमचे जर प्रश्न परीक्षेला आले असतील तर त्याचे प्रूफ दाखवा. पहा, आज या ठिकाणी आपलं जे काही कुटुंब आहे ते 5 लाखाचं कुटुंब झालेलं आहे. मी आजपर्यंत युट्यूबवरती प्रूफ दाखवलं नाही इतर चॅनल सारखं, बघा माझ्यामुळे एवढं आलं, बघा माझ्यामुळे एवढे प्रश्न आले. पण तरीही या कार्यकर्त्यांसाठी मी काही प्रूफ देतो. मागे जे काही कंबाईनची एक्झाम झाली होती किंवा पोलीस भरतीची एक्झाम झाली होती, 10 ते 12, 15 प्रश्न चालू घडामोडीचे येत असतात. त्याच्यातील तब्बल मी माझ्या हाताने शिकवलेले प्रश्न 9 ते 10 प्रश्न डायरेक्ट एक्झामला आलेले आहेत. तुम्हाला बघायचं असेल तर मागचे क्वेश्चन पेपर तुम्ही काढा आणि ह्या जे काही मी तुम्हाला प्रश्न दाखवत आहेत ते त्याच्यामध्ये आले आहेत की नाही चेक करा. पहा कोणकोणते प्रश्न आलेत. भारत व चीन या 2 देशाच्या दरम्यान असलेल्या सीमारेषेला काय म्हणतात? सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहेत? मध्य प्रदेश येथे झालेल्या भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये कोणता विषारू वायू बाहेर पडला? त्याच्यानंतर जे काय आपले प्रभा अत्रे होते, त्यांना या ठिकाणी पद्मभूषण पुरस्कार मिळाला, तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते हा प्रश्न विचारला. 2020 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला? कोणत्या राज्याला तंबाखू नियंत्रणासाठी WHO पुरस्कार मिळालेला आहे? त्याच्या व्यतिरिक्त पहा, बघा तुम्ही मागचा क्वेश्चन पेपर काढा, कोणत्या खेळाडूला 2020 चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात आला? मला म्हणतात की सर तुम्ही फक्त 2024 चे घ्या, 20 चे, 21 चे, 22 चे, 23 चे विचारत नाहीत. असं बिलकुल होत नाही. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता, जगातील सर्वात जास्ती ग्रँड स्लॅम जिंकणारा खेळाडू कोणता आहे? तर आपले राफेल नदाल आहेत. टोटल 21 वेळा त्यांनी आतापर्यंत सर्वात जास्ती ग्रँड स्लॅम पदके या ठिकाणी जिंकलेले आहेत. पहिले सोन्याचे ATM कोठे उघडण्यात आले? 57 क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला? एक एक्सरसाइज झाली होती, त्या एक्सरसाइजचं नाव आहे अल मोहेद अल हिंदी 2021. ही जी काही एक्सरसाइज होती ती भारत आणि कोणा दरम्यान होती? जगातील पहिला कोरोना रुग्ण, भारतातील पहिला रुग्ण कोणत्या राज्यात सापडला? हे प्रश्न डायरेक्ट आलेले आहेत. सोबत काही विद्यार्थ्यांचे कमेंट सुद्धा आहेत. मी भरपूर कमेंट्स या ठिकाणी टेलिग्रामला टाकत असतो. दीपक तोंडे नावाचे विद्यार्थी काय म्हणतात, GK आणि करंट अफेअर्स मिळून जवळपास 19 प्रश्न आले. महेश भुरके सर काय म्हणतात, सर WRD, PWD, ZP या परीक्षेमध्ये आपल्याच क्रासचे प्रश्न जसेच्या तसे आले होते. त्याच्यानंतर दीपक गायकवाड नावाचे विद्यार्थी काय म्हणतात, 10 मार्चला बार्टीची बँकिंग एक्झाम झाली, त्याच्यामध्ये 10 पैकी 5 ते 6 क्वेश्चन आले होते. त्याच्यानंतर या ठिकाणी कृष्णा मार्के नावाचे विद्यार्थी आहेत, 27 तारखेचा पेपर 3:30 वाजताचा अमरावतीची अन्न पुरवठा विभागाचे पेपर दिले होते. 80 ते 90% तुमच्या करंट अफेअर्सचे प्रश्न आले होते. त्याच्यानंतर मनीषा कांबळे नावाची विद्यार्थिनी आहे, त्यांनी काय केलं होतं तर या ठिकाणी स्वतः एक्झाम दिली होती वनरक्षकाची, 15 पैकी 11 प्रश्न बरोबर आले. त्याच्यानंतर या ठिकाणी एक विद्यार्थी आहेत तन्मय सारंग, यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या पेपरला या ठिकाणी 7 करंट अफेअर्सचे प्रश्न तशाला तसे आले. त्यांनी प्रश्नाची या ठिकाणी तुम्हाला टाईप सुद्धा करून दिलेले आहेत. पहा, त्यांनी रायगड जिल्हा परिषदचा 3rd शिफ्टचा पेपर दिला होता, तुम्ही सुद्धा चेक करू शकता. 7 प्रश्न तशाला तसे आलेले आहेत. जसं की कोलिन वर्ड ऑफ द इयर AI आहे, बिझनेस लाईन चेंज मेकर RBI ने बनवलं आहे, पेन्शन निर्देशांमध्ये भारताचा क्रमांक 45वा आहे, UPIचे ब्रँड अँबॅसेडर पंकज त्रिपाठी आहेत. नॅशनल गेम जे काही झाले त्यांनी त्याच्यामध्ये महाराष्ट्राने टोटल 228 पदके जिंकले. भारतातील वर्षस्थळे, त्यानंतर हुरून इंडिया डोनर याच्यामध्ये या ठिकाणी अव्वल कोण आहे तर शिवनादर. असे प्रश्न डायरेक्ट टाकलेले आहेत. मग तुम्ही असं कन्फ्युजन करून घेऊ नका की फक्त महाराष्ट्राबद्दलच प्रश्न येतील चालू घडामोडीचे. आणि अजून एक गोष्ट या ठिकाणी होत आहे, आता काय होतं, जशा भरती येतात, जसे नवीन या ठिकाणी जागा निघते, तेव्हा काय होतात, नवीन
नवनवीन यूट्यूब चॅनल तयार होतात, नवनवीन या ठिकाणी क्रॅश कोर्स, पेड कोर्स, नवीन कार्यकर्ते या ठिकाणी तयार होतात. मग त्यांना काय होतं, त्यांना असं वाटतं की आम्ही काहीतरी वेगळंच शिकवतो. मी तुम्हाला आजही प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही कुठल्याही शिक्षकाला तुम्ही फॉलो करा ज्याचं तुम्हाला समजतं. तुम्हाला फक्त 3 गोष्टी फॉलो करायच्या आहेत. नंबर 1 डिसिप्लिन, नंबर 2 कन्सिस्टन्सी आणि नंबर 3 हार्डवर्क. डिसिप्लिन पाहिजे तुमच्या कर्मामध्ये, तुमच्या अभ्यासामध्ये तुमची कन्सिस्टन्सी पाहिजे आणि हार्डवर्क शिवाय पर्याय नाही. शेवटी जाताना मी एवढंच हात जोडून सगळ्यांना सांगतो, हे जे काही नवीन कार्यकर्ते आहेत किंवा चॅनल्स असतील किंवा हे जे काही नवीन स्टुडंट्स असतील, 2-3 महिने चॅनलला फॉलो करा, 6 महिने नोट्स काढावे लागतील, तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढत असतो. परंतु तरीही तुम्हाला जर कमेंट करायची असेल तर हात जोडून नम्र विनंती करतो, आपणास माझं जर चॅनल किंवा आपलं चॅनल, माझं कंटेंट तुम्हाला आवडत नसेल तर कृपया करून तुम्ही दुसऱ्या कोणत्याही सरांचे क्लासेस पाहावे किंवा त्यांचा या ठिकाणी कंटेंट पहा किंवा त्यांचा पेड कोर्स परचेस करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा. ठीक आहे, तुमचे 2-3 मिनिट एक्स्ट्रा घेतले त्याच्याबद्दल थोडंसं माफी असावी. जे पण माझे जुने स्टुडंट आहेत त्यांना सगळं माहिती आहे, त्यांना प्रूव्हची गरज नाही, त्यांना कंटेंट कसा आहे, परीक्षेमध्ये प्रश्न येतात की नाहीत हे सुद्धा सांगायची गरज नाहीये. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. काय होतं कधी कधी खूप वाईट वाटतं, वारंवार त्याच कमेंट पाहून, वारंवार या ठिकाणी व्हॉट्सअपला कॉल करतात, या ठिकाणी इन्स्टाला मेसेज करतात, कंटिन्यू टेक्स्ट मेसेज, कंटिन्यू कॉल करतात. हे बघून थोडंसं वाईट वाटतं आणि हे अचानक झाले मागच्या 5-6 दिवसामध्ये. ठीक आहे, थोडीशी काळजी घ्या, प्रयत्न करा, सेपरेट नोटबुक तयार करा, नोट्स काढा आणि कन्सिस्टंटली एका कुठल्या तरी शिक्षकाला, एका कुठल्या तरी यूट्यूब चॅनलला 2, 3, 4, 6 महिने फॉलो करा. आपोआप तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. 4थ्या नंबरचा प्रश्न काय आहे, नुकतेच वयाच्या 55व्या वर्षी माउंट एव्हरेस्ट सर करणारी सर्वात वयोवृद्ध भारतीय महिला कोण आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ज्योती रात्रे असं त्यांचं नाव आहे. मध्य प्रदेश राज्यातील त्या आहेत. या ठिकाणी माउंट एव्हरेस्ट जिंकणारी सर्वात वयोवृद्ध भारतीय महिला या ठरलेल्या आहेत. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. चीन आणि कोणत्या देशाने नव्या युगाची सुरुवात करून सर्वसमावेशक भागीदारी आणि धोरणात्मक सहकार्य वाढवणे या विधानावरती सहमती दर्शवलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग यांनी त्यांची स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आणखी वाढवण्याचे मान्य केलेले आहे. रशिया आणि चीन त्यांच्या कायदेशीर हक्क आणि हितसंबंधाचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहेत आणि रशियाचे वन चायना तत्वाप्रती आपली बांधिलकी पुष्टी केली. तैवान हा चीनचा अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी मान्य केलेले आहे. रशियाबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन, 2036 पर्यंत हेच असणार आहेत. राजधानी आहे मॉस्को आणि चलन वापरलं तर रशियन रुबल. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. एलोराडा बॉक्सिंग कप 2024 मध्ये कोणत्या भारतीय बॉक्सरने महिलांच्या 48 किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मीनाक्षी या खेळाडूने या ठिकाणी एलोराडा बॉक्सिंग कप 2024 मध्ये या ठिकाणी या महिला भारतीय बॉक्सरने महिलांच्या 48 किलो वजनी गटामध्ये गोल्ड मेडल या ठिकाणी पटकावलेलं आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. एलोराडा बॉक्सिंग कपची 3री आवृत्ती होती, कझाकस्तानमध्ये आयोजित करण्यात आली. भारतीय बॉक्सरने 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 8 कांस्य असं एकूण 12 पदके जिंकली आहेत. सोबत या ठिकाणी हे जे काही 2 सुवर्ण जिंकली त्याच्यामध्ये एक आहेत मीनाक्षी आणि दुसरे आहेत निखत जरीन. 52 किलो वजनी गटामध्ये त्यांनी सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. या ठिकाणी प्रश्न आहे इंडिव्हिज्युअल जिंकलेल्या स्पर्धेबद्दल खेळाच्या. तर लगेच आपण काय करूया, इंडिव्हिज्युअल खेळामध्ये जे काही या ठिकाणी विजेतेपद जिंकलेले खेळाडू आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की फाईड वर्ल्ड ज्युनियर रॅपिड चेस चॅम्पियनशिप जिंकली आहे रौनक साधवानी यांनी. कतार मास्टर 2023 जिंकला आहे नोदिरबेक याकुबो एव यांनी. पहिली अंडर 23 महिला जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप जिंकली आहे रितिका हुडा यांनी. फाईड ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धा महिलांची जिंकलेली आहे रमेश बाबू वैशाली यांनी. फाईड ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धा पुरुषांची जिंकली आहे विदित गुजराती यांनी. इंडोनेशियन मास्टर्स 2023 गोल्फमध्ये या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे गगनजीत भुल्लर यांनी. FIH गोलकीपर ऑफ द इयर पुरस्कार 2023 जिंकला आहे सविता पुनिया यांनी. IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप 2023 पटकावलेला आहे पंकज अडवाणी यांनी. आणि आशियातील सर्वोत्कृष्ट युवा क्रीडापटू पुरस्कार 2023 जिंकला आहे शीतल देवी यांनी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. ट्रॅव्हल्स अँड टुरिझम इंडेक्स 2024 कोणी जाहीर केलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ज्याला आपण बोलतो WEF यांनी या ठिकाणी रिलीज केलेला आहे, प्रकाशित केलेला आहे. काय? ट्रॅव्हल्स अँड टुरिझम इंडेक्स 2024, ज्याच्यामध्ये या ठिकाणी प्रथम आलेला आहे अमेरिका,
आणि आपला पॅरा भारताची जे काही स्थान आहे, रँक आहे ते आहे 39. हेच जे काही रँकिंग होती 2021 मध्ये ती होती 54 आणि आता ती इन्क्रीज होऊन या ठिकाणी 2024 मध्ये 39 वरती आलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 8. युनायटेड स्टेट्सने टिंबटिंब येथे सब क्रिटिकल आण्विक चाचणी घेतलेली आहे. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नेवाडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉइंट लिहून घ्या. राष्ट्राध्यक्ष जो बायडन त्यांच्या कार्यकाळामध्ये घेतलेला हा तिसरा या ठिकाणी प्रोजेक्ट होता किंवा प्रयोग होता. पुढचा प्रश्न क्रमांक 9. NS-25 मिशनच्या क्रू सदस्यांपैकी कोण पहिला भारतीय अंतराळ पर्यटक बनणार आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गोपी थोटाकुरा असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो किंवा ते या ठिकाणी पहिले भारतीय अंतराळ पर्यटक बनणार आहेत NS-25 मिशनच्या क्रू सदस्यांपैकी. एक पॉइंट लिहून घ्या. भारतामध्ये जन्मलेले वैमानिक आणि व्यावसायिक पायलट थोपी थोटाकुरा हे 6 अंतराळ पर्यटकांपैकी एक आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 10. मे 2024 मध्ये श्रीलंकेतील भारतीय वंशाच्या तमिळांना 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ प्रसिद्ध झालेले पहिले स्टॅम्प कोणाला मिळालेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, श्री रविशंकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंदणीकृत सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल म्हणजेच मार्केट कॅपिटलायझेशन पहिल्यांदाच किती ट्रिलियन डॉलरहून अधिक झालेले आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 5 ट्रिलियन पेक्षा या ठिकाणी जास्त झालेला आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. भारतीय शेअर बाजार संपूर्ण जगभरामध्ये 5वा सर्वात मोठा शेअर मार्केटचा या ठिकाणी बाजार या ठिकाणी ठरलेला आहे. जगामध्ये अमेरिका देशाचा शेअर बाजार सर्वात मोठा आहे आणि अमेरिका देशाचा शेअर बाजार 55 ट्रिलियन डॉलर एवढ्या या ठिकाणी मार्केट कॅपिटलायझेशन सकट या ठिकाणी जगामध्ये प्रथम क्रमांकावरती आहे. पुढचा शेवटचा प्रश्न क्रमांक 12. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने मलेरिया विरोधी लस R21/मॅट्रिक्झम कोणत्या देशामध्ये निर्यात केलेली आहे? मॅट्रिक्स एम असं म्हटलं तरी काय हरकत नाही. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आफ्रिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. आणि अजून एक वाईट गोष्ट काय वाटते सांगू, तुम्ही रोजचे व्हिडिओ पहा. या ठिकाणी सरासरी 15,000, 18,000 ते 20,000 आपल्या व्हिडिओजला प्रत्येक व्ह्यूज येतात. किती? प्रत्येक व्हिडिओला व्ह्यू येतात. परंतु या ठिकाणी लाईक 2,000 तरी येतात का? 3,000 तरी येतात का? 4,000 तरी येतात का? या 15,000चं सुद्धा निम्म 7,500 होतं. निम्मे म्हणजे 50% विद्यार्थ्यांची सुद्धा इच्छा होत नाही फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओला लाईक करावी. तर मला सुद्धा माझ्या सुद्धा मनाला किती वाईट वाटत असेल ही सुद्धा तुम्ही कधीतरी विचार करत चला ना. मी तुम्हाला वारंवार कधी हे सुद्धा म्हणत नाही की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा असं सुद्धा म्हणत नाही, बरोबर की नाही? परंतु फ्री ऑफ कॉस्ट आहे, परंतु कंटेंट जर चांगला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक सुद्धा करत चला. त्याच्यातून मला थोडंसं मोटिवेशन मिळतं. ठीक आहे? प्रश्न लिहून घ्या. भारतीय हवाई दलाने चाचणी केलेल्या पोर्टेबल हॉस्पिटलचे नाव काय आहे? अर्जुन, करण, भीष्म की अजय? तर जे आपण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा असणार आहे.